नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। देववाने फाटा येथे गरुडझेप मोहिमेच्या रॅलीचे कापडणेकरांकडून जल्लोषात स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या गरुडझेप मोहिमेअंतर्गत निघालेल्या रॅलीचे देवबाने फाटा येथे कापडणेकर जनतेच्या वतीने मोठ्या आदरयुक्त व उत्स्फूर्त वातावरणात स्वागत करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी तसेच त्यांच्या विचारांचा आणि स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने गरुडझेप मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे। या मोहिमेतील कार्यकर्त्यांची रॅली देवबाने फाटा येथे दाखल होताच कापडणेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात तिचे स्वागत केले। यावेळी ढोल ताशाच्या गजरात आणि ढोल ताशाच्या तालावर गरुडझेप मोहिमेत सहभागी असंख्य कार्यकर्त्यांनी मनसोक्त नृत्याचा आनंद घेतला। कापडणेकरांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागताला प्रतिसाद देत मोहिमेतील कार्यकर्त्यांनीही जल्लोषात सहभाग घेतला। यामुळे देवबाने फाटा परिसर काही काळ उत्साहाचे आणि शिवमय वातावरण निर्माण झाले होते। या प्रसंगी देवबानेतील विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने रॅलीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांना अभिवादन करण्यात आले। लेझिमच्या आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले। गरुडझेप मोहिमेअंतर्गत कार्यकर्त्यांचे कापडणेकरांनी केलेले स्वागत हे केवळ एका रॅलीचे स्वागत नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रती असलेली श्रद्धा, स्वराज्याच्या इतिहासाबद्दलचा अभिमान आणि शिवप्रेमाचे दर्शन घडवणारा स्वागत ठरले। या स्वागत सोहळ्याप्रसंगी माजी तंटामुक्ती अध्यक्ष नवल पाटील, भटू विश्राम पाटील, माजी उपसरपंच राजा पाटील, शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम बाप्पा पाटील, जीवन आबा माळी, पत्रकार भूषण ब्राह्मणे, योगेश नेवाडेकर याच्यासह अनेक आयोजक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय शिवराय जय घोषाच्या परिसरात दुमदुमून गेला असून गरुडझेप मोहिमेच्या उपक्रमाला कापडणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना कार्यक्रमाचे आयोजक म्हणाले की सर्वांना नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्णतत्वानुसार आग्र्याला जावं लागलं। आग्र्यामध्ये गेला असताना छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाने आपल्या छलकपटांनी कैद केले। छत्रपती शिवाजी महाराज 12 मे 1666 ते 17 ऑगस्ट 1666 99 दिवस नजरकैदेमध्ये होते। स्वतःच्या बुद्धीच्या चातुर्यानं शिवाजी महाराजांनी आग्र्याहून आपली गरुडझेप राजगडाकडे घेतली। ही एक इतिहासाला कलाटणी देणारी घटना। या घटनेला उजाळा देण्यासाठी गरुडझेप मोहीम संस्था पुणे हे दरवर्षी पायी, धावत आणि सायकल मोहीम आयोजित करत असते। हे या मोहिमेचं 7वं वर्ष आहे। 4 राज्यातून 78 शहरांमधून हा प्रवास 1310 किलोमीटरचा आम्ही 78 शहरांमधून 11 दिवसामध्ये पूर्ण करतो। 17 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट ही मोहीम असते। धुळेकरांनी आमचं जे स्वागत केले त्याची गरुडझेप संस्थेच्या सर्वांचं आमचं मन जिंकून घेतलं। आमचा सर्व थकवा निघून गेलाय। असं दरवर्षी आमचं फक्त स्वागत करा, आम्हाला दुसरी अपेक्षा काय